माय माऊली नमस्कार. वेद ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दासबोध कथासार अभिवाचन करत आहे. भाग 28. प्रथम श्री शिवरायांना नमस्कार करून प्रारंभ करते. दशक 15वा. आत्मदशक. समास 1. चातुर्य लक्षण. या जगात सर्व शरीरे हाडमासाची आहे. त्यात जीवरूप आणि ईश्वर राहतो. देहाचा अभिमान धरून तो अनेक विकार भोगतो. त्यात कुणाला मागून सुद्धा काही मिळत नाही, तर कुणाला न मागता सर्व काही मिळते. यावरूनच चांगल्याचीच लक्षणे ओळखावी. अनेकांची मने जाणून घेऊन त्यांना संतुष्ट करावे. त्यांच्या सुखदुःखाशी समरस व्हावे, तेव्हा लोक अनुकूल होतात. याची प्रचिती घ्या. उगीच वंशीकरण, भानामती, चेटूक असे प्रयोग केले तर ते निष्फळ होतात. सर्वांमध्ये जर एकच आत्मा आहे तर मग असले प्रयोग कुणावर करायचे? दुसरे असे की उगाचच काहीतरी तर्क करून किंवा मनात पूर्वग्रह धरून वागू नये. लोकप्रियता हवी असेल तर दुसऱ्याचे मनोगत ओळखूनच वागले पाहिजे. जशी आपली कर्म असतात तशी श्रेष्ठता अथवा कनिष्ठता मिळणार. राजा राजमणीने मार्गाने जातो, चोर चोरवाटेने जातो, तसेच हे आहे. मूर्खाला सुद्धा असे वाटते की मीच फक्त शहाणा, परंतु वस्तुस्थिती मात्र एक चतुर असेल तोच जाणेल. प्रत्येकाला स्वतः थोर व शहाणा आहे असे वाटते, पण बुद्धी ही भगवंताची देणगी. म्हणून चतुराईने विवेक करून पाहावे लागेल. असल्याचा अभिमान धरून सत्याकडे पाठ फिरवी तो मूर्ख होय. अशांची पात्रता धूर्तालाच कळते. मग तो असा लोकांना टाळून शहाणा असेल त्याला जवळ करतो. समर्थेची मर्जी राखली तर अनेक लोक जवळ येतात. आपण सुद्धा अशा चांगल्या माणसांची ओळखी वाढवाव्यात. त्यासाठी बुद्धीचा वापर करावा. अनेक चांगल्यांना एकत्र जोडून पाखंडी असतील त्यांना आळा घालावा. आपला वेश, राहणीमान साधेपणाने ठेवावे, परंतु अंतर्यामी मात्र सावध असून अनेक कळा चातुर्य असणे आवश्यक. सामान्य लोकांचा जिव्हाळा मोडू नये. कुणी सुद्धा दुखावला जाणार नाही असेच पण अभ्यासपूर्व बोलण्यास हवे. एकाच ठिकाणी चिटकून बसल्याने कार्य पार पडत नाही. म्हणून अनेकांच्या गाठीभेटी सावधपणे घेत जाव्या. पुन्हा केव्हा भेट होईल अशीच लोकांना ओढ लागावी. अशा चातुर्याने सर्वांशी संबंध ठेवावे. उत्तम गुणांमुळे अनेक जणांना समाधान मिळते. समाज दुसरा. निस्पृहाने कार्य कसे करावे. जगात सगळीकडे मतमतांतरामुळे पुष्कळच दुजाभाव निर्माण झालेला आहे. जेवढ्या व्यक्ती तेवढे स्वभाव असतात. किती जण मलेच्छ झाले, फिरंगी झाले. वेगवेगळ्या बोलीभाषामुळे कितीतरी दुरावले गेले. महाराष्ट्र फार थोडा उरला. राजकारणामुळे लोकात भांडणे लागले. कामे एवढी वाढली की जेवायलाही सवड नाही. कित्येक लढाईत गुंतले, त्यातच रमले. व्यापारी अहोरात्र धंद्याच्या विचारात बुडाले. पोट पाण्याच्या उद्योगातच सगळे अहोरात्र मग्न. परमार्थातही 6 दर्शने, नाना मते बोकाळले. पाखंडी विचारांचे प्रस्थ माजले. जिकडे पाहावे तिकडे उपदेश करणारे वाढले. त्यातही पुन्हा वैष्णव, स्मार्त हे भेद आहेतच. प्रापंचिक कामनासाठी भक्ती करणाऱ्यांची तर गंतीच नाही. योग्य काय अयोग्य काय याचा विचार करणार कोण? वैदिक मार्ग तर कुणालाच आवडेनासा झाला. त्यात कीर्तन भजन यांना गर्दी होते खरी, पण प्रचितीसहित ब्रह्मज्ञान मात्र कुणालाही नको. म्हणून खरे ज्ञान दुर्लभ असून त्याचा लाभ होण्यासाठी पदरी पुण्यच असले पाहिजे. जो सूक्ष्म विचार करून पाहिल त्याला मार्ग सुलभ आहे, पण अशा विवेकी मनुष्याला उपाय सापडला तरी करता येत नाही. अनेक अडथळे उत्पन्न होतात. असा मनुष्य समजा भाग्याने भेटला तर त्याच्या पुढे सगळे निरुत्तर होतात. लोक त्याला शोधत फिरतात, पण तो मात्र उदासीनपणे कुठेही भटकत असतो. त्याचा वेश दिनासारखा असतो. भिकाऱ्याप्रमाणे वागतो. जनसंपर्क सोडून दूर एकांतात तो राहतो. पुष्कळांना सन्मार्गाला लावतो, पण गुप्तपणे. त्याची कीर्ती मात्र सर्वत्र पसरते. अनेकांना भक्तीची खरी वाट दाखवून स्वतः मात्र कुठेतरी उजाड जागी वस्ती करतो. लोकांच्या उद्धारासाठी योजना आखत राहतो. लोकांना एकत्र आणतो. अनेक जागी उपासना सुरू करतो. युक्तिप्रयुक्तीने लोकांना शहाणे करीत जातो. परंतु एवढे सर्व करून कशातही न गुंतता सर्वत्र संचार करीत असतो. निस्पृहाचे कार्य असे चालते. समास तिसरा. अंतरात्म्याचे श्रेष्ठत्व. मूळ मायेपासून सर्व ब्रह्मांड हे पंचभूतात्मक आहे. त्यातील जाणीव ही तत्वज्ञान. ज्याप्रमाणे राजा त्याचे प्रजाजन हे देहधारी असले तरी राजाची सत्ता विशेष असते, त्याचप्रमाणे ब्रह्मांडात अवतारिक लोक 14 मनू यांची सत्ता विशेष आहे. याचे कारण म्हणजे त्यांची जाणीव प्रगल्भ असते. जाणीव जेवढी विस्तृत व्यापक असेल तेवढा तो भाग्यवान असतो. त्यासाठी त्याने तेवढ्या खस्ता खाल्लेल्या असतात. पण ही गोष्ट विवेकी माणूसच जाणतो, मूर्ख नाही. श्रेष्ठपणा हा बुद्धीवर अवलंबून असतो. ज्याचे वय अधिक त्याला लोक थोर म्हणतात. तथापि
राजपुत्र जरी वयाने लहान असला तरी वृद्ध त्याला वंदन करतात की नाही, पण सामान्य लोक ही बाब ध्यानात घेत नाहीत. जे मूर्ख असतात ते ज्ञानी किंवा लौकिक दृष्टीने जो श्रेष्ठ असतो तो कमी वयाचा म्हणून त्याची भीड पूर्वत ठेवत नसतात. अशा स्थितीत भाग्यवंत असतो त्याने सलगीच्या लोकांना दूरच ठेवावे, कारण त्यांना रीतभात, प्रसंगावधान, राजकारण, व्यवहार यांचे वावडे असून ते गर्विष्ठ मात्र असतात. स्वतःपासी गुणवत्ता नसताना वडिलकीचा मान इच्छितो मूर्खच होय. तेव्हा सर्व सृष्टीत श्रेष्ठ आत्मा आहे, त्याचे ते जितके विशेषत्वाने प्रगट होईल तेच स्थान किंवा व्यक्ती श्रेष्ठ होय. म्हणून शहाणपणा शिकविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, नाहीतर बायकासुद्धा नालस्ती करतात. आयुष्यभर उपेक्षाचे जीवन जगावे लागते. जो शहाणा असतो त्याला कुणी या बसा असे म्हणून बोलावतो आणि मूर्खाला मात्र सर्वजण टाळतात. मान सन्मान संपत्ती हवी असली तर शहाणा होणे आवश्यक आहे, पण ते सहज सोपे मात्र नाही. बरे, शहाणपणा शिकण्यासाठी अनेक प्रकारचे कष्ट सोपवावे लागतात आणि त्यांना पर्याय नाही. ज्याला सर्वत्र लोक मानतात तो शहाणाच असतो, ही गोष्ट उघड आहे. अशा माणसाला उणीव तरी कसली पडणार. तेव्हा प्रपंचात व्यर्थ कष्ट उपसित न बसता लोकांकडून रागेजून न घेता अनेकांना मान्य असायला पाहिजे. साधक श्रोते जन हो, तुम्ही तर अलक्ष्याचे ध्यान करणारे आहात. मी व्यवहाराची गोष्ट सांगितली आहे, आवडली तर घ्या, पटलं तर नसेल तर जाऊ द्या. समाज चौथा, शाश्वत ब्रह्म निरूपण. थोडासा विचार करून पहा. मातीतून झाडे उत्पन्न होतात, पुढे त्याची लाकडे जळून मातीतच मिळतात. वेली कुजून त्याची मातीच होते. अन्नधान्य शिजवून जमिनीतून निपजते, ते प्राणी खातात, पुढे त्यांची विष्ठा होऊन मातीत जाते. मानव प्राणी मरतात, प्रेते जाळली की पुरली तरी कालांतराने त्याची मातीच बनते. इतर प्राण्यांच्या बाबतीत असेच घडते. पृथ्वीशिवाय दुसरा कोणता थारा नाही. लोक सोने नाणे दौलत जमिनीत पुरून ठेवतात, कालांतराने ते जमिनीत मिळून जाते. सोन्यापासून तर काढतात, पण अखेर तीच कुजते, वितळली तरी जमिनीत जाते. वेगवेगळे धातू, मौल्यवान रत्ने यांची सुद्धा गत तशीच होत असते. सर्व सृष्टीला अखेरची गती पृथ्वीतच. जे जे म्हणून नासा काढते त्याचा शेवट पृथ्वीतच होतं. अशी उदाहरणे तरी किती म्हणून देणार. विवेकाने तुम्हीच जाणून घ्या. पाणी थिजून पृथ्वी झाली, जळून राख होऊन पाण्यातच विरून जातात. पाणी तेजापासून जन्मले, शेवटी तेजच त्याला शोषून घेणार. तेजाचा उद्भव वायूपासून होतो, शेवटी वायूच त्याला विझवणार. वायू हा आकाशातून उत्पन्न होऊन अंती आकाशातच सामावून जातो. उत्पत्ती व संहाराची रीतच अशी आहे की जे जिथून निर्माण होते तेथेच त्याचा अंत होतो. अशा तऱ्हेने ब्रह्मांडासह पंचमहाभूते नष्ट झाल्यावर जे काही उरते तेच परब्रह्म होय. ते जोवर जाणीत नाही तोवर जन्ममरणाचे फेरे थांबणार नाही. कुठे ना कुठे जन्म मिळतच राहणार. जडसृष्टीच्या मुळाशी चंचल आहे, मायेचा उगम परब्रह्म आहे. निश्चळाला मात्र येणे जाणे होणे वगैरे काही नाही. सृष्टीची उत्पत्ती कशी होत गेली हा पूर्वपक्ष, तसेच तिचा अंत कशा प्रकारे होणार हा सिद्धांत होय. या दोन्ही पक्षातही वेगळे असे जे असते तेच परब्रह्म, पण ते स्वानुभवाने जाणणे हे महत्त्वाचे. विचार करून तो अनुभवच घेतला पाहिजे. ज्ञानी जर का भिडस्त असला तर मग तो मायेतच गुरफटणार. ही बोलाची, सांगण्या ऐकण्याची किंवा देण्या घेण्याची गोष्ट नव्हे. म्हणून परब्रह्माचा प्रत्यय घ्यावा, त्यातच वेळोवेळी मग्न व्हावे. समास पाचवा, चंचलाची लक्षणे बघूया. आता थोडी चंचलाची लक्षणे कार्य पाहायचे. मूळ निश्चलातच चंचल माया अष्टधा प्रकृती 3 गुणांचं असते. प्रकृती व पुरुष यांच्या मिश्र कार्यानुसार सत्व रज तम त्रिगुण वाढत जातात, अगर लोप पावतात. त्यांचा सर्व खेळ हा अचेतन जड निश्चळ ब्रह्म यांना सोडून मधल्या स्थितीत चालतो. वायू, अग्नी, जल, पृथ्वी या जणू काही 4 पिढ्या आहेत आणि त्या आपापसात सर्प मुंगुसाप्रमाणे खाऊ का गिळू अशा वागत असतात. त्यात मुख्य जो राजा आत्मा तो कुठे दुर्लक्षित राहतो. मुळात एकच असलेल्या मायेला प्रकृती पुरुष अशी नावे लोक देतात, पण तेथे स्त्रीत्वही नाही पुरुषत्वही नाही. ज्याप्रमाणे एकाच वाहत्या पाण्याला नदी म्हणतात, ओढा असे म्हणतात,
अगदी त्याचप्रमाणे आधी आपण खरा कोण त्याचा स्वतःलाच पत्ता नसतो. सर्व जागी सर्व देहात एकच आत्मतत्व आहे हे कळूनही मन मात्र वेगळेपणातच रमते. झाडांना पाणी जरी एकाच प्रकारचे मिळाले तरी त्यांचे आकार, रंग, चव यात भिन्नता असते. तशीच माणसातली रूप, रंग, चांगले वाईट स्वभाव अशी भिन्नता आत्मा एकच असून सुद्धा आढळतो. त्यातही जसा पक्षी झाड सोडून गगनात मुक्त विहार करतो तसे काही जीवात्मे मुक्त होतात. आत्मा असतो म्हणूनच सर्व देहांचे चलनवलन कार्य चालते. जो नसला तर देह म्हणजे कोरडे जळाव लाकूड बनतो. यात न जळण्याजोगे काहीच नाही. एका देहाकडून दुसऱ्या देहाचे भरण पोषण सांभाळ होत असतो. काही जण बोलके असतात जे काही आधीपासूनच बनलेले आहे. त्यांच्याबद्दल तर्कवितर्क करतात, प्रवचने देतात, शब्दांचे कीस पाडतात. पण वस्तुस्थिती मात्र जो जाणकार असतो त्यालाच ठाऊक असते. तो तर्क कल्पना वगैरे खटापट न करता अनुभवानेच खरे काय ते जाणतो. तथापि जाणले तरी ते सत्य शब्दात सांगता येत नाही. याकरिता सर्वात वडील श्रेष्ठ कोण ते ओळखावे. तो जगात सर्वांच्याच अंतर्यामी आहे. अंतरनिष्ठाची जातच वेगळी असते. केवळ वेशधारी साधूच्या नादी लागणे हे फसवे असते. ही गोष्ट जो शहाणा असतो तोच जाणतो, मूर्खास कळणार नाही. मनाला मन मिळते तेव्हाच कार्य सत्य. जर कुणाचे मन राजी राखले नाही तर साधी भाजी सुद्धा मिळणार नाही. म्हणून अंतर्निष्ठ असतो त्याचे मन राजी करून त्याच्या संगतीने निरंजन परब्रह्म पाहावे. एकदा त्याचे दर्शन घेतले की मग ते नेहमी जवळच दिसेल, मात्र चर्मचक्षुंनी नव्हे हो. चंचल माया अखंडपणे सर्व शरीरांद्वारे चळवळ करीतच असते. परब्रह्म मात्र आतबाहेर व्यापूनही निश्चळ असते. चंचल हे सर्व ठिकाणी असले तरी सारख्या प्रमाणात नसते. त्याच्या साह्याने जीव निश्चळ ब्रह्मतत्व जाणू शकत नाही. भुई नळा पेटविला तर तो थोडासा आकाशात उडून लगेच विसतो, पण आकाशाच्या पार जात नाही. मनोमय जीवसुद्धा एक दिशे असल्या कारणाने निर्गुण जाणू शकत नसता. याच्यावत गोष्टी ब्रह्मच आहेत असे फक्त वाचने म्हणतो तोच करंटा जाणा. पंचभूतात्मक ब्रह्मांडाची जननी मूळ माया हीच आहे. महावाक्याने जिचा निर्देश केला जातो ती गोष्ट अगदीच वेगळी. महत्तत्व महद्भूत यालाच भगवंत असे नाव. उपासना केल्याने जीव तिथपर्यंतच पोचू शकतो. ज्ञानाची मर्यादा तेथे संपते. पुढे परब्रह्माच्या साक्षात्काराच्या वेळी ज्ञानाचेच रूपांतर विज्ञानामध्ये होते. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण चतुरपणाचे लक्षणे बघूया. हरये नमः. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंत अनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.